अजित, मी तुझ्या म्हाताऱ्या आई वडिलांना कंटाळली आहे. 5 वर्षापासून मी त्यांना झेलते आहे. एक तर त्यांना घराच्या बाहेर काढ, त्यांना वृद्धाश्रमात सोड, नाही तर मी माझ्या माहेरी जाते. अजितची पत्नी शीला तिच्या सासू सासऱ्यांमुळे अजितवर भडकत होती. तेव्हा अजित तिला लाडात म्हणाला, माझी लाडकी बायको, माझी अर्धांगिनी, तू मला सोडून जाण्याचे बोलू नको. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय 1 मिनिटही राहू शकत नाही. तू असे बोलल्यावर मला खूप टेन्शन होते. फक्त तूच नाही तर मीही त्यांना कंटाळलो आहे. पण काय करावं हे मला कळत नाही. एवढ्या सहजासहजी ते वृद्धाश्रमात जायला तयार होणार नाही. त्यासाठी काहीतरी पर्याय शोधावा लागेल. ठीक आहे, तू काहीतरी पर्याय काढ, पण काहीही करून त्यांना या घरातून बाहेर काढ. तेव्हा अजित तिला म्हणाला की ठीक आहे, पण आता तू रागावू नकोस. तेवढ्यात अजितच्या वडिलांनी अजितला आवाज दिला, अजित बेटा, जरा इकडे ये. त्यावर अजित शीलाला म्हणाला की बघ, सुरू झाले यांचे नाटक. तेव्हा शीला म्हणाली की म्हणून तर मी सांगत आहे तुम्हाला की यांचा लवकर बंदोबस्त करा. अजितच्या वडिलांनी पुन्हा त्याला आवाज दिला, अजित बेटा इकडे ये. तेव्हा रागातच त्याने येतो म्हणून होकार दिला. तिथे जाऊन तो त्यांना म्हणाला की काय आहे, पुन्हा पुन्हा कशासाठी आवाज देत आहात. त्यावर अजितची आई त्याला म्हणाली की तू कशा प्रकारे आमच्याशी बोलत आहेत. अजित म्हणाला, मग अजून कसं बोलू. तेव्हा मध्येच अजितचे वडील म्हणाले की बस झाले, आणि अजितला म्हणाले की आज तुला सुट्टी आहे, म्हणून आज तू आमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून दे. तुझ्या आईला दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन जायचे आहे आणि मला कानाच्या डॉक्टरांकडे. त्यावर अजित अजूनच भडकला आणि त्यांना म्हणाला की मला एवढीच कामे आहेत का. आठवड्यातून एकच सुट्टी मिळते मला, त्यातही तुमची काही ना काही काम असतात, आणि दवाखान्यात जायला एवढे पैसे कुठून येणार. तर एक तर माझ्याकडे पैसेही नाही आणि जायला वेळही नाही. त्यावर अजितचे वडील त्यांना म्हणाले की तुला असे वाटत नाही का की तू जास्तच भडकत आहे. अजून आम्ही सक्षम आहोत. आम्हाला ना तुझ्या पैशाची गरज आहे ना तुझी. तू जा आणि आराम कर. त्यांचे बोलणे ऐकून तो रागातच तेथून निघून गेला. अजितचे आई वडील त्यांचा खर्च त्यांनी बँकेत ठेवलेल्या सेव्हिंगमधून ते पूर्ण करत असत. अजितचे वडील त्यांच्या आईला म्हणाले की चल तयार हो, मी तुला घेऊन जातो हॉस्पिटलला. तेव्हा अजितची आई म्हणाले की ठीक आहे, मी 2 मिनिटात तयार करून येते. आणि दोघेही डॉक्टरांकडे जायला निघाले. ते गेल्यावर लगेचच शीला पुन्हा अजितच्या मागे कटकट करू लागली. ती म्हणाली, हे आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, म्हणून तुम्ही लवकरात लवकर काहीतरी पर्याय शोधा. हो शीला, लवकरात लवकर काहीतरी करावेच लागेल. तू जा आणि माझ्यासाठी कॉफी बनवून आण. शीला कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आणि अजित विचार करू लागला की आपल्या आई वडिलांना कसे दूर करायचे. खूप विचार केल्यानंतर जेव्हा शीला कॉफी घेऊन परत आली तेव्हा तो शीलालाच म्हणाला की तूच काहीतरी उपाय सांग. तेव्हा शीला म्हणाली की त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन मारून टाकू. त्यावर अजित म्हणाला की नको नको, असे काही करायचे नाही, नाही तर आयुष्यभर आपल्याला जेलमध्ये राहावे लागेल, आणि शेवटी ते माझे आई वडील आहेत. मी असं कसं करू शकतो. शीलाने तोंड वाकडे केले व अजितला म्हणाले की मग तूच काहीतरी उपाय काढ. तेवढ्यात अजितचे आई वडील दवाखान्यातून परत आले आणि आपल्या रूममध्ये जाऊन गप्पा करू लागले. अजितचे वडील अजितच्या आईला म्हणत होते की बरं झालं, आपलं काम पूर्ण झालं. आता 4 दिवसात दातांच्या दवाखान्यात जायचं आहे. ते दोघे गप्पा मारत होते आणि अजित दाराजवळ उभा राहून त्या दोघांच्या गप्पा ऐकत होता. त्यांच्या गप्पा ऐकून त्याला काहीतरी कल्पना सुचली, म्हणून तो चोर पावलांनी शीलाजवळ गेला आणि आनंदाच्या भरात शीलाला आवाज देऊ लागला. तेव्हा शीला त्याला म्हणाली की काय झालं. तिला जवळ घेऊन तो म्हणाला की ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, आता ती गोष्ट पूर्ण होणार. मला एक कल्पना सुचली आहे. यांना घरातून बाहेर काढण्याची. हे ऐकून शीलालाही आनंद झाला व ती अजितला विचारू लागली की मलाही सांग, तुला काय कल्पना सुचली आहे. तेव्हा अजित तिच्या कानात काहीतरी कुजबुज करू लागला. दोघेही हसू लागले आणि हातात हात मिळवून म्हणाले की आता आपण दोघेही आपल्या कामाला लागू. शीलाने तिच्या सासू सासऱ्यांना दूध प्यायला दिले.
तेव्हा दोघंही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण आजपर्यंत शीलाने त्यांना दूध काय तर एक ग्लास पाणीही दिले नव्हते. शीलाने सांगितल्याप्रमाणे ते दूध पिऊ लागले. ती दूध संपण्याची वाट पाहू लागली. दूध पिऊन झाल्यावर हातातून ग्लास घेऊन ती तिच्या सासूच्या पायाची मालिश करू लागली. तेवढ्यात अजितही आला आणि त्याच्या वडिलांच्या पायाची मालिश करू लागला. अजितचे आई वडील त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना कळतच नव्हते की हे काय चालले आहे. थोड्याच वेळात शीला आणि अजित त्यांना झोपवून आपल्या रूममध्ये गेले आणि बोलू लागले, मला हे सहन होत नाही. त्यावर अजित म्हणाला की 2-3 दिवसाचीच गोष्ट आहे, त्यानंतर आपल्या आयुष्यात सुख आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परत येताना अजित त्याच्या आई वडिलांसाठी कपडे घेऊन आला आणि सरळ त्यांच्या रूममध्ये गेला आणि त्यांना कपडे दाखवू लागला. ते पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला. अजित बाहेर आल्यावर शीलाला म्हणू लागला, सुख मिळवण्यासाठी थोडं दुःखही पाहावे लागतं. त्यानंतर शीलाने खीर बनवली, कारण तिच्या सासू सासऱ्यांना खीर खूप आवडत होती. शीलाची सासू तिला म्हणाली की तुला कसं माहिती की आम्हाला खीर खाण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा शीला म्हणाली की काय आई, जर आई वडील आपल्या मुलांच्या मनातील इच्छा समजू शकतात व त्या पूर्ण करू शकतात, तर मुलंही आपल्या आई वडिलांची इच्छा ओळखून त्या पूर्ण करू शकत नाही का? मला असे जाणवलं की आज तुम्हाला खीर खाण्याची इच्छा झाली आहे, म्हणून मी तुमच्यासाठी खीर बनवली. हे ऐकून ते दोघं खूप खुश झाले व देवाला प्रार्थना करू लागले. बरं झालं की देवाने यांना सद्बुद्धी दिली. अजित, सुनीता आणि विनय यांचा एकुलता एक मुलगा होता. विनयचा प्रायव्हेट जॉब होता, पण त्याच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. सुनीता एक समजदार गृहिणी होती. कमी खर्चातही ती आपले घर चालवत होती. 1-1 रुपया जमा करून त्यांनी एक जमीन खरेदी केली होती. त्यावर त्यांनी सुंदर घर बांधले. अजित खूप लहान होता. विनयचा पगार कमी होता, तरीही अजितच्या शिक्षणात त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. त्याला चांगल्या स्कूलमध्ये आणि त्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलं. त्यानंतर अजितला सरकारी नोकरी मिळाली व मुलगी शोधून त्यांनी अजितचे लग्न लावून दिले. जेव्हा त्यांनी अजितचे लग्न शीलासोबत करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांना जराही कल्पना नव्हती की शीला स्वभावाने एवढी निर्दयी आहे. ती प्रत्येक गोष्टीत त्यांना टोमणे मारायची. त्यांनी सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करायची. ते तिला थोडंही बोलले तरी ती पूर्ण घर डोक्यावर घ्यायची. विनयचा स्वभाव थोडा रागीट होता, पण सुनीताचा स्वभाव मात्र खूप शांत होता. जेव्हाही विनयला शीलाचा राग यायचा, तेव्हा सुनीता त्याचा राग शांत करायची. लग्नाआधी अजित आपल्या आई वडिलांचे ऐकत होता, पण आता शीलाने त्याला आपल्या मुठीत धरून ठेवले होते. तिचे ऐकून अजितही त्यांच्यावर भडकू लागला होता. अजित लाचखोर होता. तो लोकांकडून लाच घ्यायचा. कोणाच्याही घरात इलेक्ट्रिक उपकरणे पाहिली की तो आपल्या पदाचा धाक दाखवून लोकांकडून लाच वसूल करायचा. त्यावर त्यांचे आई वडील त्याला नेहमी बोलायचे. ते त्याला नेहमी समजावून सांगायचे की लाच घेणे पाप असते. भलेही आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण लाच घेऊन नये. पण अजित त्याच्या गोष्टीचा विरोध करत होते. एके दिवशी तो त्यांना रागावतच म्हणाला की तुम्हा लोकांकडून माझा आनंद बघवत नाही. मी माझ्या पत्नीसोबत सुखाने राहावे असे तुम्हाला वाटत नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही एकच गोष्ट का बोलत असतात? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझं आयुष्य आहे, मी काहीही करेल. अजितचे हे बोलणे ऐकून त्यांच्या वडिलांना खूप राग आला व त्यांनी त्याच्या गालात एक थाप मारली. याच गोष्टीमुळे अजित आपल्या आई वडिलांना वैतागला आणि त्यातच आगीत तेल ओतायला त्याची बायको शीला होती. आता विनय आणि सुनीता दोघेही खूप शांत झाले होते, पण आई वडील असल्यामुळे चुकीच्या गोष्टींना ते विरोध करत असत आणि हीच गोष्ट अजित आणि शीलाला खटकत होती. म्हणूनच ते दोघे मिळून त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. आता अजित त्यांच्या आई वडिलांच्या डॉक्टरकडे जाण्याच्या दुसऱ्या फेरीची वाट पाहत होता, कारण डॉक्टरांनी त्यांना पुन्हा 4 दिवसात बोलावले होते. तिसऱ्या दिवशी तो
त्यांच्या रूममध्ये गेला आणि म्हणू लागला की मी त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होतो म्हणून तुम्हाला काहीही वाईट बोलून गेलो, मला माफ करा. त्यावर ते दोघे म्हणाले, काही नाही बेटा, ठीक आहे. मग अजित त्यांना विचारू लागला की डॉक्टरांनी पुन्हा तुम्हाला केव्हा बोलावले आहे? ते म्हणाले की उद्याच बोलावले आहे. अजित म्हणाला की ठीक आहे, उद्या मीच तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, पण त्याआधी आपण थोडं फिरून येऊ. माझा मित्र सांगत होता की जवळच नवीन रिसॉर्ट तयार झाला आहे, आधी आपण तेथे जाऊ किंवा आधी डॉक्टरांकडे जाऊ मग फिरायला जाऊ. हे ऐकत ते दोघेही खूप खुश झाले आणि देवाला प्रार्थना करू लागले, देवाचे आभार व्यक्त करू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण डॉक्टरांकडे जायला निघाले आणि त्यांना काही संशय येऊ नये म्हणून अजित आधी डॉक्टरांकडे घेऊन गेला. औषधी घेऊन दिल्या आणि गाडी हायवेकडे घेतली. आता ते घरापासून खूपच लांब आले होते. मुद्दामच शीला म्हणाली, किती वेळ आहे आपल्याला रिसॉर्टला पोहोचायला? अजितचे आई वडीलही पुन्हा पुन्हा त्याला हाच प्रश्न विचारत होते. आता रस्त्यातच गाडीचा आवाज येऊ लागला. हा त्यांचा नाटकाचाच एक भाग होता. स्टेअरिंगवर हात आपटून म्हणाला की या गाडीलाही आत्ताच खराब व्हायचे होते का? खाली उतरून त्याने गाडी चेक केली आणि म्हणाला की मेकॅनिकला बोलावे लागेल. हा सर्व काही त्याचा नाटकाचाच एक भाग होता. अजित त्यांना म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी मेकॅनिकला बोलावून आणतो. तेव्हा अजितची आई त्याला म्हणाली की बेटा सांभाळून जा, हा रस्ता मला खराब वाटत आहे. हो आई, असे म्हणून तो थोडा जवळपास गेला आणि पुन्हा फिरून आला आणि म्हणाला की इथे दूर दूरपर्यंत काही दिसत नाही. त्यावर शीला त्याला म्हणाली की आता काय होणार? रात्र झाली आहे. अजित म्हणाला, बघतो काहीतरी, जर ही खटारा गाडी साथ देईल तर कसेबसे मेकॅनिकपर्यंत पोहोचता येईल. आणि म्हणाला की आई बाबा तुम्ही इथेच थांबा, आम्ही कसेबसे ही गाडी मेकॅनिकपर्यंत पोहोचवतो आणि तिला ठीक करून आणतो. घाबरलेल्या आवाजात दोघेही अजितला म्हणाले की ठीक आहे बेटा, पण तू थोडा लवकर ये, येथे घनदाट जंगल आहे, हा रस्ता आम्हाला काही ठीक वाटत नाही. तेव्हा अजित म्हणाला की हो ठीक आहे, मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि ते दोघं गाडीला धक्का मारण्याचे नाटक करू लागले आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना हायवेवर एकटं सोडून ते दोघं निघून गेले आणि त्यांनी सुटकेचा श्वास घेत टाकला. दोघेही खूप खुश होते आणि म्हणाले की बरं झालं, आता या म्हाताऱ्यांपासून आपली सुटका झाली. आणि तिकडे विनय आणि सुनीता घनदाट जंगलाच्या रस्त्यावर आपल्या मुलाची वाट पाहत उभे होते. पण अजित कुठे परत येणार होता? घनदाट जंगल, त्यात अंधार होता आणि आता त्यांना भूकही लागली होती, पण ते काहीही करू शकत नव्हते. त्या दोघांनी एका दगडावर बसून घेतले. थोड्याच वेळात तेथून एका पोलीस ऑफिसरची गाडी आली. म्हाताऱ्या दाम्पत्याला एवढ्या रात्री तेथे पाहून त्यांनी लगेच गाडी थांबवली आणि त्यांना म्हणाले की तुम्ही एवढ्या रात्री येथे काय करत आहात? त्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितला. पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आपल्या गाडीत बसवले व त्यांच्या घरी घेऊन गेले. या गोष्टीवर त्यांना आश्चर्यही वाटत होते आणि रागही येत होता. इकडे शीला अजितला म्हणत होती की कदाचित ते लिफ्ट घेऊन तर घरी परत येणार नाही ना? त्यावर अजित म्हणाला की नाही, हे शक्य नाही, कारण ते जंगल एवढे घनदाट आहे की एक तर त्यांना जंगली प्राणी खातील, नाही तर चोर दरोडेखोर त्यांना मारून टाकतील, नाही तर भुकेनेच ते आपला जीव सोडतील. आणि इकडे विनय आणि सुनीताची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. त्यांना विश्वासच होत नव्हता की आपला मुलगा आपल्यासोबत असे काही करू शकतो. त्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना शांत केले आणि त्यांना जेवायला दिले व त्यांना आपली ओळख दिली. ते त्यांना म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही येथे निवांत राहा. अशा नालायक मुलांसोबत राहण्यापेक्षा तुम्ही येथे माझ्यासोबत राहा. अशा सून आणि मुलांचा काही भरोसा नाही. त्या दोघांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. त्यातच विनयने स्वतःला सावरत
सुनीताला सावरले आणि पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले, अजित आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची कमी पडू दिली नाही. त्यांच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण केल्या. लहानपणी त्याला जर साधा सर्दी खोकला व्हायचा तरी त्याची आई रात्रभर त्याच्यासाठी जागत होती. तरीही आमच्या प्रेमात अशी कोणती कमी राहिली की त्याने आमच्यासोबत एवढे वाईट कृत्य केले. पुढे आजीचे वडील म्हणाले की बेटा, मी एक सुशिक्षित नागरिक आहे. त्याला तर मी चांगलीच अद्दल घडवणार, कारण अशा गोष्टी जर समाजात नेहमी चालू राहिल्या तर समाजातून नैतिकता दूर होईल. तेव्हा ते पोलीस अधिकारीही म्हणाले की दंड तर मीही त्याला देऊ शकतो, त्यांना पकडून तुरुंगात टाकू शकतो, पण ते तुमचे दोषी आहेत. आता तुम्हीच ठरवा की त्यांना काय शिक्षा केली पाहिजे. तेव्हा विनय आणि सुनीता दोघेही म्हणाले की सगळ्यात आधी आम्हाला आमचं घर परत पाहिजे. ज्या घरातून त्यांनी आम्हाला बाहेर काढले आहे ते घर आम्ही आमच्या मेहनतीने घेतले आहे, त्यावर त्यांचा काहीही अधिकार नाही. मग तुम्ही त्यांना काहीही दंड द्या, त्यात आम्ही सहमत आहोत. त्या अधिकाऱ्यांनी अजित आणि शीलाची संपूर्ण माहिती त्यांच्या आई-वडिलांकडून घेतली आणि त्यांना अद्दल घडवण्याचा चांगला कट रचला. त्यामध्ये त्या दोघांचीही सहमती झाली. अधिकाऱ्याने आपल्या कामवालीला त्यांची काळजी घेण्यास सांगितले आणि ते आपल्या ऑफिसला निघून गेले. काही दिवसात त्यांनी अजितच्या विरोधात एक नोटीस तयार केली आणि पोस्टाने ती नोटीस त्यांच्या घरी पाठवली. त्याच दरम्यान शेजाऱ्यांना अजितचे आई-वडील बऱ्याच दिवसापासून दिसत नाही, म्हणून ते अजितला विचारपूस करू लागतात. तेव्हा अजित त्यांना म्हणतो की ते 4 धाम करायला गेले आहेत. त्या दिवशी रविवार होता. शीला आणि अजित दोघेही आपल्या मित्रांसोबत घरात पार्टी करत होते. चांगलीच मेजवानीही रंगली होती. तेवढ्यात त्यांना नोटीस मिळाली आणि नोटीस वाचून त्यांचा चेहराच पडला. त्यांच्या आनंदाला जणू काही ग्रहणच लागले. त्या नोटीसमध्ये असे लिहिले होते की हे घर सरकारी मालमत्तेवर बांधले आहे, त्यामुळे 10 दिवसाच्या आत ते रिकामे करावे लागेल. हे वाचून ते खूपच गोंधळून गेले. अजित अनेक वकिलांना भेटू लागला व प्रयत्न करू लागला, पण देवाचीही हीच इच्छा होती की त्यांना अद्दल घडावी. त्या पोलीस अधिकाऱ्याशी तशी योजना आखून ठेवली होती, म्हणून काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. आणि जेव्हा घर खाली करायला 3 दिवस राहिले होते तेव्हा ते अधिकारी स्वतः अजितच्या घरी गेले आणि त्याला ताकीद दिली की 3 दिवसाच्या आत हे घर खाली करा, आपले घर आपल्याला परत मिळावे. म्हणून अजित आणि शीलाने बरेच प्रयत्न केले, पण त्या अधिकाऱ्यासमोर त्यांचे सगळे प्रयत्न निकामी ठरले. शेवटी त्यांना 3 दिवसाच्या आत आपले घर रिकामे करून भाड्याच्या घरात राहायला जावे लागले. घरी रिकामे झाल्यानंतर अधिकारी विनय आणि सुनीताला त्यांच्या घरात आदराने सोडून आले आणि तिकडे स्वतःचे घर गेल्यामुळे अजित आणि शीला खूप दुःखी होते. आता त्यांच्यात भांडणेही होऊ लागले होते. शीला अजितला म्हणाली की मी या घरात राहू शकत नाही, तुला राहायचे असेल तर तू राहू शकतो. मला एसीची सवय आहे, मी इथे राहू शकत नाही, मला माझ्या माहेरी सोड. त्यावर अजित तिला म्हणाला की थोडे दिवस ॲडजस्ट कर, मी काही ना काहीतरी पर्याय काढतो, चांगल्या वकिलाला भेटतो. आपल्याला सरकारसोबत लढायचे आहे, त्यासाठी चांगला वकील आणि चांगले पैसेही लागतील. शीला त्याला म्हणाले की तू काहीही कर, तुझ्याकडे 1 महिना आहे. लाच घेऊन कमावलेला पैसा आता नाही तर केव्हा कामात येणार आहे. जर तू 1 महिन्यात काही उपाय काढला नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. आता अजित खूप संकटात सापडला होता. तो काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यातच दुसरे संकट त्याच्यावर ओढवून आले. अजित ऑफिसमध्ये विचार करत होता. तेवढ्यातच एक ऑफिसर आला व त्याने त्याच्या हातात सस्पेन्शन लेटर ठेवले. लाच घेण्याबद्दल त्याला 1 वर्षासाठी सस्पेंड करण्यात आले होते. त्यासोबतच त्यांच्याकडून 5 लाख रुपये दंड आकारण्यात आला. अजितच्या ऑफिसमधील सर्व अधिकारी या पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखीचे होते. शिवाय अजितला बऱ्याच वेळा लाच न घेण्यासाठी त्यांनी बजावले होते. पण यावेळेस सस्पेन्शन लेटर मिळाल्यावर
अजितची अवस्था पाहण्यासारखी होती. त्याच्या डोळ्याभोवती अंधारी येऊ लागली. त्याला चक्कर येऊ लागली. पण त्याने कसे बसे स्वतःला सावरले आणि त्याच्या खात्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना त्याने सस्पेन्शन लेटर परत घेण्यासाठी विनंती केली. पण येथेही तो अपयशी ठरला. तो निराश होऊन घरी आला आणि येताच पलंगावर जाऊन पडला. तेव्हा शीला त्याला विचारपूस करू लागली. तो रडू लागला आणि रडता रडता त्याने शीलाला संपूर्ण हकीकत सांगितली. ती रागातच त्याला म्हणाली की तुझे वडील तुला नेहमी सांगत होते की लाच घेणे अयोग्य आहे, पण तुला ती गोष्ट पटली नाही. त्यावर अजित तिला म्हणाला की हे तू मला सांगत आहेस, आजपर्यंत तुझ्या वाढत्या खर्चामुळेच मी लाच घेत होतो. तूच मला लाच घ्यायला भाग पाडले आणि प्रोत्साहन दिले. घरोघरी जाऊन कोणाकडे किती इलेक्ट्रिक वस्तू आहे याचा तपास तू घेऊ लागली. कुठे धाड टाकायची आहे हेही तूच मला सांगत होती आणि आता तूच मला दोषी ठरवत आहे. आणि तुला आता माझ्या वडिलांची आठवण येत आहे. तूच त्यांना मारण्याचा कट रचला. बोलता बोलता त्यांचे भांडण खूपच वाढले. लाच घेऊन मिळालेल्या पैशात त्यांनी फक्त मौज मजा केली होती. पैशाची बचत करणे त्यांना जमलेच नाही. आता हळूहळू सगळे पैसेही संपले होते. त्यातच पुन्हा एक संकट त्यांच्यावर आले. घरमालकांनी त्यांचे घर भाडे वाढवण्याची मागणी केली. जेव्हा अजितने नकार दिला तेव्हा घरमालक त्यांना म्हणाला की ठीक आहे, जर तुम्ही पैसे वाढवून देऊ शकत नसाल तर माझे घर मला रिकामे करून द्या. दुसरे भाडेकरू त्यापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहेत. आता ते आपला संसार घेऊन रस्त्यावर आले होते, कारण लाच घेऊन त्यांनी लोकांना खूपच हैराण केले होते. त्यामुळे त्यांची मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. ते दोघेही आपला संसार घेऊन रस्त्यावर बसले होते आणि तो फोन करून करून सगळ्यांना घराबद्दल विचारत होता. कोणीही होकार दिला नाही. बाहेर खूप ऊनही होते आणि आता त्यांना तीव्र भूकही लागली होती. दोघेही रडू लागले आणि विचार करू लागले की आपण कोठून कोठे पोहोचलो. तेव्हा अजित शीलाला म्हणाले की आपल्या या परिस्थितीचे आपण स्वतः जबाबदार आहोत. ज्या प्रकारे मी माझ्या आई वडिलांना घराबाहेर काढले, आज तीच परिस्थिती आपली झाली आहे. रडता रडता शीलाही म्हणाली की बरोबर आहे, आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळाले आहे. डोक्याला हात लावून ती म्हणू लागली की मी माझ्या आई वडिलांसारख्या सासू सासऱ्यांना खूप त्रास दिला आहे आणि या वयात त्यांना आपण रस्त्यावर सोडून दिले. तेव्हा अजित म्हणाला, तू तर सून होती, पण मी तर त्यांचा सक्का मुलगा होतो. त्यांनी मला खूप कष्टाने व लाडाने वाढवले होते. एवढे बोलून तो ढसाढसा रडू लागला. आता ते कुठे असतील असं तो म्हणू लागला. त्यावर शीला म्हणू लागली की चला आपण त्यांना शोधूया. तेवढ्यात ते पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आले आणि अजितने त्यांना पटकन ओळखले. ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही येथे काय करत आहात. त्यामुळे त्यांची मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. ते दोघेही आपला संसार घेऊन रस्त्यावर बसले होते आणि तो फोन करून करून सगळ्यांना घराबद्दल विचारत होता. कोणीही होकार दिला नाही. बाहेर खूप ऊनही होते आणि आता त्यांना तीव्र भूक लागली होती. दोघेही रडू लागले आणि विचार करू लागले की आपण कुठून पोहोचलो. तेव्हा अजित शीलाला म्हणाला की आपल्या या परिस्थितीचे आपण स्वतः जबाबदार आहोत. ज्या प्रकारे मी माझ्या आई वडिलांना घराबाहेर काढले, आज तीच परिस्थिती आपली झाली आहे. रडता रडता शीलाही म्हणाली की बरोबर आहे, आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळाले आहे. डोक्याला हात लावून ती म्हणू लागली की मी माझ्या आई वडिलांसारख्या सासू सासऱ्यांना खूप त्रास दिला आहे आणि या वयात त्यांना आपण रस्त्यावर सोडून दिले. तेव्हा अजित म्हणाला की तू तर सून होती, पण मी तर त्यांचा सक्का मुलगा होतो. त्यांनी मला खूप कष्टाने व लाडाने वाढवले होते. एवढे बोलून तो ढसाढसा रडू लागला. आता ते कुठे असतील असं तो म्हणू लागला. त्यावर शीला म्हणू लागली की चला आपण त्यांना शोधूया. तेवढ्यात ते पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आले आणि अजितने त्यांना पटकन ओळखले. ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही येथे काय करत आहात. तेव्हा त्यांनी आपली मान खाली घातली आणि ते पोलीस अधिकारी त्यांना म्हणाले, चला उठा आणि माझ्यासोबत या. ते त्यांना आपल्या गाडीत बसून त्यांच्यात घरी घेऊन आले. ते घर पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्या अधिकाऱ्याला ते म्हणाले की तुम्ही जर आम्हाला आमच्या जुन्या घरी परत आणले आहे. तेव्हा त्यांनी त्या घरात विनय आणि सुनीताला बघितले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्यांना पाहून त्या दोघांना खूप दुःख आणि आनंद. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना लाजही वाटू लागली. दोघेही त्यांच्या पाया पडून माफी मागू लागले आणि रडू लागले. पण त्यांना पाहून विनय आणि सुनीताला खूप राग आला होता आणि रागाच्या भरात विनयने अजितला एक जोरदार चापट मारली. तेव्हा अजित म्हणाला, दुसरा गालही पुढे करतो आणि त्याच्या वडिलांनी म्हणतो की मी केलेल्या कृत्याबद्दल तुम्ही मला कितीही मोठी शिक्षा दिली तरी कमीच आहे. विनय आणि सुनीताच्या डोळ्यातही पाणी येऊ लागले. तेव्हा शीला त्यांना म्हणाली की आम्ही केलेल्या अपराधाचे आम्हाला फळ मिळाले आहे. आता आम्हाला आईवडिलांचे महत्त्व समजले आहे की ते कशाप्रमाणे मेहनत करून आपले घर उभे करतात. आम्हाला माफ करा. जर तुम्ही आम्हाला माफ केले नाही तर देवही आम्हाला माफ देणार नाही. तेव्हा ते अधिकारी अजितच्या आईवडिलांना म्हणाले की त्यांना माफ करा. माफी मागून अजित आणि शीला घराबाहेर जायला निघतात. तेव्हा अजितचे आईवडील त्यांना परत बोलावतात व त्यांना म्हणतात की तुम्ही जे केले आहे त्यांची शिक्षा तुम्हाला मिळाली आहे. माफी देणारा तो देव आहे. आईवडील आपल्या मुलांकडून फक्त प्रेम आणि सन्मान मागतात आणि मुले त्यांना नाकारतात. त्यामुळे आईवडिलांना किती दुःख होते. आईवडील जे काही करतात ते आपल्या मुलांसाठीच असते. तुम्हाला तुमच्या केलेल्या चुकाविषयी पश्चाताप झाला हेच आमच्यासाठी खूप आहे. आता अजित आणि शीला दोघेही खूप आनंदाने राहू लागले. त्यातच घरात एक गोड बातमी आली. शीलाला दिवस गेले आणि 9 महिन्यानंतर तिने एक सुंदर मुलाला जन्म दिला. आता विनय आणि सुनीता आजी आजोबा झाले होते. ते आपल्या नातवासोबत खूपच खुश होते. तर मित्रांनो, आपल्याला कथा कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.